प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत? येत ना आले तर नीट करावा. लोक घर सोडून गेले, हे नाले नीट झाल्या पाहिजे. हे घर लोक विकून गेले नाल्यामुळं रोडामुळं, झालं पाहिजे. ही समस्या आहे. एवढे आमच्या गल्लीचे लोक घर सोडून गेलेले आहे. या पाणी पायी, या नाली पायी आणि या रोड पायी. तुम्हाला नगर परिषदेमध्ये बदल हवा आहे का? आता बदल तर हवा आहे, पण कोण करून देईन बदल? आम्हालाच करावं लागेल तो बदल. आता मला 15-15 दिवस पाणी येत नाही. आमचं हेच म्हणणं आहे, आम्हाला पाणी आणि नाल्या आणि रोड बस. समस्या ही का इड नळात पाणी येतं, हे पुरा रोड जाम होतो पाण्यानं. इडला का घाण नाही निघत, इडला कचरा नाही निघत. असे रोड आहेत, लेकराला टांगा टाकता येत नाही. या मच्छरने आमचे लेकर कायम बिमार पडतेत. आम्हाला पाणी 15 दिवस मिळून येतं, तर ते पाणी एकदम गढुळी येतं. आपल्या मागच किती खड्डा आहे, किती मोठा खड्डा आहे. रस्ते होत नाही, नाली होत नाही. आमच्या प्रभागातले घरकुल होते, ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते, ते लोकांना दाखवून दुसऱ्या वॉर्डमध्ये फिरवण्यात आले. गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापलेले असताना प्रचाराचा धुराडा सुरू आहे. एकीकडे प्रतिनिधी हे प्रचारादरम्यान विविध आश्वासने देत असताना गेल्या काळात नगरपालिकेच्या भागात विकास झाला का, नागरिकांच्या समस्या खरंच सुटल्या आहेत का, यासाठी आपण नागरिकांशी संवाद साधला आहे. काय म्हणाले गंगापूरकर भाग 2 मध्ये नागरिक काय म्हणालेत बघूयात. गंगापूरमध्ये काय काय समस्या आहे सध्या? गंगापूरमध्ये प्रामुख्याने ड्रेनेज लाईनची मुख्य समस्या आहे. आपण शहरामध्ये कुठे गेलो तर रस्त्याने पाणी वाहत राहतं. हे पाळीव प्राणी असेल, डुक्कर असतील, मोकाट गायी असतील, या समस्या प्रामुख्याने शहरात आहे. यांची योग्य निगराणी राखणं हे महत्वाचं काम आहे. त्यामुळं मला असं वाटतं ही एक महत्वाची समस्या आहे. पिण्याच्या पाण्याची एक समस्या आहे. इथं शहराला 8-10-15 दिवसाला पाणी पुरवठा होतो. तो पाणी पुरवठा ही एक महत्वाची समस्या आहे. अंतर्गत रस्ते पूर्ण खिळखिळे झाले. आता आपण मारुती चौकातून खालच्या साईडला गेलो, पोस्ट ऑफिस साईडला गेलो, एरो साईड त्या साईडला गेलो, सगळे अंतर्गत रस्ते पूर्ण अशी चाळणी झालेली. रस्त्याची समस्या ही मुख्य समस्या आहे. सध्या गंगापूरमध्ये कोणाची चर्चा आहे आणि कोण सोडू शकतो? मला असं वाटतं गंगापूरमध्ये सध्या नवीन युवक चेहरा म्हणून अविनाश भाऊ पाटील हे मुख्य उमेदवार असतील. कारण त्यांना इथल्या प्रमुख मूलभूत प्रश्नाची जाण आहे आणि ती नगरसेवक असताना चांगली कामं केलेली या भागामध्ये. रस्ते असतील, त्या भागात फिल्टरच्या पाण्याची सुविधा असेल, त्यांच्या वार्डमध्ये अंतर्गत रस्ते नाल्या असतील, बहुतेक चांगली कामं केलेली त्यांनी. सभागृहाची कामं असतील. त्यामुळे शहराने विचार करावा सर्व नागरिकांनी की अविनाश पाटील हे असे उमेदवार आहे, सर्व समावेशक नेतृत्व आहे. युवक असन, महिला असतील, सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे अविनाश भाऊ यावेळेस नक्की विजय होतील. प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत? येत ना आले तर नीट करावा. लोक घर सोडून गेले, हे नाले नीट झाल्या पाहिजे. हे घर लोक विकून गेले नाल्यामुळं, रोडामुळं, झालं पाहिजे. घर का बरं सोडून गेले? हे नाल्याच्या त्रासामुळे किती मच्छर, घरात पाणी चाललंय, याचं हे सार घाण गुण इकडं सारा गल्लीची इथून तिथून. वेळेवर साफसफाई होत नाही? नाही होत ना. हे झाल्यास ते सासलं कशाला असतं हे सारं एवढं? आपण नगर परिषदेच्या लक्षात आणून दिलं की? मला तर सांगितलं, आम्ही याचे फोटो काढू टाकलेले त्यांना मारणाचे. कोणाला टाकले होते? मानच्या पोरांनी टाकले होते. एकच आता आम्ही दोघीचे गल्लीमध्ये राहायला. सारे गेले दुसरीकडे राहायला, सारे दुसरीकडे गेले. आम्हीच राहिलो. आता 2 घर आम्हाला पण जायची पाळी आलेली. आता आम्हाला पण दुसरीकडे जायची पाळी आलेली. प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत? ऐका, आमच्या प्रभागामध्ये समस्या ही का इड नळात पाणी येतं, हे पुरा रोड जाम होतो पाण्यानं. इडला का घाण नाही निघत, इडला कचरा नाही निघत, इड गंज पडते. पानकाळ्यामध्ये हे पुरा रस्ता पाण्यामध्ये राहतो. पुरा 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 या वाड्यामध्ये पुरा पाणी घुसत. अजून काय काय समस्या जाणवतात आपल्याला? या रस्त्याचं आम्हाला या रस्त्याचं काम झालं पाहिजे. याचे काही नियोजन झालं पाहिजे. आजी काय काय समस्या जाणवतात आपल्याला, काय सांगाल? आमची ही समस्या आहे. एवढे आमच्या गल्लीचे लोक घर सोडून गेलेले आहे. या पाणी पायी, या नाली पायी आणि या रोड पायी. हे आमचे लहान लहान लेकर आहे. नाल्या काढीत नाही, ना नाली बनवित नाही, ना रोड बनवित नाही. पाणी आलं तर सारं वरून पाणी चालत. हे गटर हमेशा आहे आम्हाला.
तुम्हाला नगर परिषदेमध्ये बदल हवा आहे का? आता बदल तर हवा आहे, पण कोण करून देईन बदल? आम्हालाच करावा लागेल तो बदल. आता तर आपले लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत येत नाही का? कोणी नाही येत आमच्यापर्यंत. किती आरडावाडा, आम्हाला अँब्युलन्स यायला जागा नाही, आम्हाला साधा रिक्षा यायला जागा नाहीये. काय सांगाल ताई, आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहे? भाऊ आमच्याकडे सगळ्यात मोठी पाण्याची, नाल्याची. फिल्टर पाणी नाही आम्हाला. किती दिवसापासून फिल्टर पाणी नाही येत आम्हाला. 15-15 दिवस पाणी येत नाही. आमचं हेच म्हणणं आहे, आम्हाला पाणी आणि नाल्या आहो आणि रोड बस. आपल्या भागामध्ये पाणी किती दिवसाला येतात? 15 दिवसाला. आणि लाईट लाईट तर काय आम्हाला हेच आहे. लाईट किती दिवसापूर्वी लावली? आता 2-3 दिवस पहिले लावली. 3 दिवस पहिले लावले लाईट. कोणत्या पक्षाकडून लागली गेली? कोणचं आहे? योगेश पाटीलने लावलं. योगेश पाटील. यापूर्वी का बरं नाही लागली गेली त्यांच्याकडे? आता त्यालाच माहिती ना, नगरपालिकावाल्याला माहिती, जे उमेदवार आहे त्यांना माहिती, आता उभा राहिले त्याला माहिती, आम्हाला तर काय माहिती नाही ना. काय सांगाल, आपल्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहे? माझं नाव सुब्रतो दारासिंग राजपूत. साखराम पंतनगर हा माझा वार्ड आहे, प्रभाग क्रमांक 10. तुम्ही बघू शकता आपल्या मागच किती खड्डा आहे, किती मोठा खड्डा आहे. रस्ते होत नाही, नाली होत नाही. आमच्या प्रभागातले घरकुल होते, ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते ते लोकांना दाखवून दुसऱ्या वॉर्डमध्ये फिरवण्यात आले. जो निधी, जो दलित वस्तीचा निधी असतो, जो या प्रभागाला भेटायला पाहिजे होता, तो इथं भेटला नाही. या प्रभागाचा निधी दुसऱ्या प्रभागात वळवण्यात आलेला आहे. मागच्या 25 पंचवार्षिकला नगरसेवकांनी काहीच कामं केलेले नाहीये. आमच्या प्रभागात एकदम तुच्छ नजरेने बघितल्या जातो. आमच्या प्रभागाला झोपडपट्टीच म्हणतात सरळ. सखाराम पंतनगर हा उल्लेख कुठंच होत नाही. झोपडपट्टी, हे झोपडपट्टीतले लोक आहे, यांना काही घेणं नाहीये. यांचे काम काही नाही केलं तरी चालन, हे तरी आपल्याला मतदान करतील. समस्या खूप आहेत, पण समस्या निवारण करण्यासाठी कोणी येत नाही, फक्त मतं मागायला येतात इथं. बाकी सध्या गंगापूरमध्ये कोणाची चर्चा आहे आणि कोण हे काम हे करू शकतं? प्रभाग क्रमांक 10 मधून प्रतिभा अतुल भोसले या ठाकरे गटाकडून उभा आहे. आम्हाला वाटतंय ते आमच्या स्थानिक आहे, आमच्या वार्ड मधले आहे, आमच्या घरातले आहे, आमच्या गल्लीतले आहे. तेच या प्रभागाचं समस्या दूर करू शकतात. नगराध्यक्ष पदासाठी कोण चर्चेत आहे सध्या? चर्चा तर भरपूर आहे. संजय जाधव आहेत, भैया भाऊ आहे, अविनाश भाऊ आहे. चर्चा खूप आहे. उमेदवार 6 आहे, पण मग जो जनतेचा काम करील. पाण्याचा प्रश्न आहे, 8-8, 15-15 दिवस पाणी येत नाही. त्या प्रश्नाला जो हात देईल तो नगर अध्यक्ष होईल. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आता काय होऊ राहिलं, निवडणूक लागली, सगळे येऊ राहिले, सांगू राहिले आम्ही हे करू ते करू, हायमास लावू राहिले, लाईटा लावू राहिले, नाही म्हणून लगेच रस्ते बनवू राहिले. हे आम्हाला तात्पुरत्या अडचणी आम्हाला दूर करू नका. आमच्या जे प्रॉब्लेम आहे ते परमनंट दुरुस्ती करा, आमचं हे म्हणणं आहे. आपल्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहे? आमच्या समक्ष असे आहेत, असे रोड आहेत, लेकराला टांगा टाकता येत नाही. या मच्छरने आमचे लेकर कायम बिमार पडतेत. आम्हाला पाणी 15 दिवस मिळून येतं, तर ते पाणी एकदम गढूळ येतं, प्यायच्या काबूल नाही. आता गरीबाजवळ जारला पैसे नसले तर मजबुरीमुळे आम्हाला तेच पाणी प्यावं लागत. काही समजा दवाखान्यात जायचं, कोणाचं गाडं घोडं घातलं तो यायला रस्ता नाही. आम्हाला उचलून पेशंटला घेऊन त्या रोडाला जावं लागत. मग आता 9-9, 10-10 वर्ष निवडून येते ते करतेत काय? मत घ्यायच्या टायमाला गोड बोलायला येतात ना, याच्यानंतर काही करीत येत का? कोणीच काही करीत नाही. आता कोण कोण आलंय? आता पूर्ण प्रचारवाले येतील आपल्याकडे, कोण नाही येणार. सगळ्याला हेच बोलतो आम्ही, आमची काहीतरी सुधारणा करा आणि आमचं मत तुम्ही घेऊन टाका. दुसरं आम्ही काय म्हणणार आहेत?